Hello student, today we learn chapter number 16 that is semiconductor devices. आज आपण semiconductor devices हा chapter learn करणार आहे. 16 नंबरचा chapter आहे तो. मग त्यामध्ये आपण introductory part घेणार आहे. त्यानंतर PN junction diode as a rectifier and half wave rectifier हे सब टॉपिक जे आहे ते आपण आज लर्न करणार आहे. ओके, नाउ लेट्स स्टार्ट आवर लेक्चर. मग त्यामध्ये आपण वन बाय वन सगळ्यात आधी इंट्रोडक्शन जो पार्ट आहे तो बघूयात. पीएन जंक्शन डायोड. त्याच्याही आधी मला एक सांगावं वाटतं, सेमी कंडक्टर मीन्स आर द मटेरियल विच हॅव्हिंग द कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन द कंडक्टर्स अँड इन्सुलेटर इज नोन ॲज द सेमी कंडक्टर. मग त्यामध्ये हे पीएन जंक्शन डायोड आहे. मग पीएन जंक्शन डायोड मीन्स वॉट, त्याची डेफिनेशन आहे ए डिव्हाइस फॉर्म बाय पीएन जंक्शन. जंक्शन म्हणजे दोन्हीना जोडणारा. N type and P type semiconductor together is known as the PN junction diode. हा चॅप्टर तुम्हाला 11th मध्ये झालेला आहे. पी टाईप मध्ये कुठली इम्प्युरिटी ऍड करतात, त्यानंतर एन टाईप मध्ये आपण हे 11th मध्ये सगळं लर्न केलेलं आहे. मग तेच पी टाईप आणि एन टाईप जेव्हा एकत्र फ्यूज केले जातात, इट फॉर्म्स द पी एन जंक्शन डायोड. देन वी सी व्हॉट इज इन बाय द ब्रेकडाऊन व्होल्टेज. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण पाहूयात. द व्हॅल्यू ऑफ रिव्हर्स बायस्ड व्होल्टेज ॲट विच द रिव्हर्स करंट इन्क्रीजेस सडनली विदाउट चेंज इन व्होल्टेज इज नोन और इज कॉल्ड एज द ब्रेकडाऊन व्होल्टेज. म्हणजे रिव्हर्स बायस आणि फॉरवर्ड बायस हे पण आपण पुढे पाहणार आहे डेफिनेशन. रिव्हर्स बायस मीन्स जेव्हा जर पॉझिटिव्ह टर्मिनल असेल बॅटरीचं, ते आपण जे पीएन जंक्शन म्हणतो की नाही, पी मीन्स पॉझिटिव्ह, एन मीन्स निगेटिव्ह. whenever the battery positive terminal of the battery is connected to the p type of the conductor, p side terminal of the pn junction diode, then it is in the forward bias, and when it is in opposite polarity then it is in reverse bias. ते आपण पुढे पाहणारच आहोत. मग ब्रेकडाऊन व्होल्टेज जे आहे ते आपल्याला कधी मिळतं, द व्हॅल्यू ऑफ रिव्हर्स बायस व्होल्टेज. सी ॲट विच म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये आपल्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज हा कन्सेप्ट बघणार आहे आपण या चॅप्टर मध्ये. पण द व्हॅल्यू ऑफ रिव्हर्स बायस व्होल्टेज ॲट विच द रिव्हर्स करंट इन्क्रीजेस सडनली विदाउट चेंज इन द व्होल्टेज, म्हणजे करंट इन्क्रीज होणार आहे बट व्होल्टेज इज नॉट चेंजिंग, इज कॉल्ड एज द ब्रेकडाऊन व्होल्टेज. हे तुम्हाला पुढे दिसणार आहे, ब्रेकडाऊन व्होल्टेज अँड नी व्होल्टेज. नाउ लेट्स सी व्हॉट इज इन बाय द न्यू व्होल्टेज. जसं रिव्हर्स बायस मध्ये ब्रेकडाऊन आहे, तसं न्यू व्होल्टेज आहे ते फॉरवर्ड बायस मध्ये आहे. The forward bias voltage applied to the diode after through which current through the diode rises rapidly is known as the new voltage. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, फॉरवर्ड बायस व्होल्टेज मध्ये जेव्हा आपण फॉरवर्ड बायस अप्लाय करू तेव्हा त्याच्यामधून करंट जो आहे तो राईज होणार आहे, म्हणजे डिक्रीजेस होणार आहे शार्पली, इज नोन एज द न्यू व्होल्टेज. इकडे करंट इन्क्रीजेस झालाय सडनली विदाउट चेंज इन व्होल्टेज. इथे काय होणार आहे, फॉरवर्ड बायस मध्ये आपण व्होल्टेज अप्लाय केलं डायोडला, then the current through the diode is rises sharply, is known as the knee voltage. Okay, now let's see the forward bias and reverse bias means what. आता आपण फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस कशाला म्हणतात ते पाहूयात. फॉरवर्ड बायस डायोड, डायोड म्हणजे ज्याला टू टर्मिनल्स असतात, एक पी टाईप अँड एन टाईप डायोड. ओके, पी टाइप्स means positive, n types means negative. When the positive terminal of the external voltage is connected to the anode of the diode and negative terminal is connected to the cathode, that is n side. मी तुम्हाला सांगितलं जी n टाइप तो निगेटिव्ह असतो ऑफ द डायोड, याच्यामध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. ओके, मग त्याच्यामध्ये ऑफ द डायोड इज सेट टू बी इन द फॉरवर्ड बायस. म्हणजे आपण सेम पोलॅरिटी जेव्हा अटॅच करतो सर्किट मध्ये, देन इट इज नोन एज द फॉरवर्ड बायस. याच्या अपोजिट रिव्हर्स बायस्ड. Reverse bias diode means when the positive terminal of the external voltage is connected to the cathode, that is n side means negative side, positive ला negative connect केलेला आहे, and negative terminal is connected to the positive, that is p side of the diode, then the diode is said to be in reverse bias. Reverse bias मध्ये आपल्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज दिसतो आणि फॉरवर्ड बायस मध्ये नी व्होल्टेज. ओके, नाउ आता ऍक्च्युअल मध्ये आपला जो फर्स्ट पॉइंट आहे तो आपण आता स्टार्ट करणार आहे. त्याच्या आधी आपण थोडे रेक्टिफिकेशन, जसं म्हटलं मी पीएन जंक्शन डायोड एज अ रेक्टिफायर, मग आधी रेक्टिफिकेशन मीन्स काय ते पाहूयात आपण. ओके, रेक्टिफिकेशन सी टू कन्व्हर्जन of AC voltage into DC voltage. AC means alternate current or alternating current voltage into the DC voltage is called as the rectification.
जे कन्वर्ट करणार आहे आपण एसी ला डीसी व्होल्टेज मध्ये, त्याला काय म्हणतात रेक्टिफिकेशन. कसं ते आपण आता पुढे त्याचं वर्किंग पाहणार आहे ऍज अ सिम्पल रेक्टिफायर मध्ये. मग सगळ्यात आधी रेक्टिफायर मीन्स व्हॉट ते पाहूयात. An electronic circuit which rectifies AC voltage is called rectifier. म्हणजे हे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, ते काय करतं विच रेक्टिफाय करतं कुठल्या एसी व्होल्टेज, त्याला रेक्टिफायर असं म्हणतात. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ द रेक्टिफायर. देन रिपल, आपल्याला हे सगळे पॉइंट याच्यामध्ये लर्न करायला मिळणार आहेत. रिपल मीन्स व्हॉट, सी द आउटपुट ऑफ द रेक्टिफायर कंटेन्स सम एसी कंपोनंट, दिस एसी कंपोनंट इन द डीसी आउटपुट रेक्टिफायर इज कॉल्ड एज द रिपल. म्हणजे जेव्हा आपण आउटपुट रेक्टिफायरचं जे मिळवतो त्याच्यामध्ये थोडासा पार्ट मध्ये जर एसी कंपोनंट असेल, सम एसी कंपोनंट, दिस एसी कंपोनंट इन द डीसी आउटपुट ऑफ रेक्टिफायर, त्याला म्हणतात रिपल. ओके, we called it as a ripple. Then next is the working of simple rectifier circuit. आपण जे आता म्हटलं होतं फर्स्ट पॉइंट आपला तोच आहे, पीएन जंक्शन डायोड ऍज अ रेक्टिफायर. मग ते आपण ह्याच्यामध्ये आता बघूयात रेक्टिफायरचं कसं त्याच्यामध्ये एसी टू डीसी कन्वर्ट करतो. मग त्यासाठी आता वर्किंग ऑफ सिम्पल रेक्टिफायर सर्किट इज ॲज शोन इन फिगर. मग आपण आता त्याची फिगर सगळ्यात पहिले लर्न करून घेऊयात. पहा याच्यामध्ये दिलेलं आहे, हे ट्रान्सफॉर आहे, हे एसी मेन्स 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्स जे आहे ही RMS लिहिली, RMS velocity. Then transformer is attached, then diode rectifier, then it applying the filter, then voltage regulator. This is the load. मग आपल्याला जी वेव फॉर्म मिळणार आहे ती इथं खाली दाखवलेली आहे, ABCD. ओके, या टाइप ऑफ वेव फॉर्म मिळते. सगळ्यात आधी आपण AC अल्टरनेटिंग लावलेला आहे आणि मग डायरेक्टली आपल्याला दिस सी दिस स्ट्रेट लाईन, दिस इज द डायरेक्ट करंट. मग आपण आता पाहूयात वन बाय वन त्याचं पॉइंट. First point जे त्याच्यामधला, the AC main supply is connected to the primary of the transformer and the secondary is connected to the rectifier circuit. जे आपण आत्ताच डायग्राम मध्ये पाहिलं. पहा, हे जे प्रायमरी आहे ते AC याला कनेक्ट केलेलं आहे आणि सेकंड जे आहे यातलं सेकंडरी इज द डायोड रेक्टिफायर. ओके, then the AC voltage shows sinusoidal wave from the secondary transformer as shown in the figure A is converted to a DC voltage by a diode rectifier. मीन्स सी दिस, ही जी तुम्हाला सांगितलंय की नाही, ही ए जी मिळते आपल्याला ही दाखवलेली आहे. मग त्याच्यामध्ये जी नंतर मिळणार आहे आपल्याला रेक्टिफायर मधून लावल्यानंतर ती बी मध्ये शोन केलेली आहे. दिस इज ॲज शोन इन द पल्सेटिंग वेव बी. द आउटपुट ऑफ द वेव रेक्टिफायर कंटेन्स सम एसी कंपोनंट कॉल्ड रिपल. जे तुम्हाला आता मी म्हटलं होतं रिपल, इट इज शोन ऍट द आउटपुट ऑफ द रेक्टिफायर ऍज अ वेव फॉर्म सी. म्हणजे आपण हे जे बघितलंय हा जो आहे की नाही याच्यामध्ये थोडासा एसी प्रेझेंट आहे, दिसतोय ना तुम्हाला. अल्टरनेटिंग म्हणजे असा वेव्ह मध्ये असतो, पण इथे आहे थोडासा प्रेझेंट आहे म्हणून तिथं काय रिपल, रिपल फॅक्टर इज प्रेझेंट इन दॅट. Then it is removed by using the filter circuit. The output of the filter is almost pure DC. म्हणजे आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं आधीची जी आपली स्लाइड आहे त्याच्यामध्ये जे आहे पहा, यामध्ये फिल्टर अप्लाय केलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आउटपुट मिळाले दॅट इज द प्युअर डीसी व्होल्टेज. त्याच्यामध्ये थोडासाही एसी पार्ट प्रेझेंट नाहीये. मग त्यासाठी काय यूज केलेलं आहे, फिल्टर सर्किट. सो दिस इज द ब्लॉक डायग्राम. फक्त ही डायग्राम काढायची आणि त्यावरून आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, फिल्टर सर्किट रिमूव्ह करतो त्यातला जो एसी पार्ट आहे अँड द आउटपुट ऑफ द फिल्टर इज ऑलमोस्ट डीसी. द व्होल्टेज रेग्युलेटर सर्किट इज कनेक्टेड आफ्टर द फिल्टर. म्हणजे आपण आत्ताच डायग्राम मध्ये पाहिलं, फिल्टर नंतर जे होतं की नाही व्होल्टेज रेग्युलेटर कनेक्ट केलेलं दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती वेव डी म्हणजे साधी स्ट्रेट लाईन अशी वेव मिळते. ओके, व्होल्टेज रेग्युलेटर लावल्यानंतर. The next part is the advantages of using the transformer in rectifier circuit. जे आपण आता वरती पाहिलं त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. का यूज केलेला आहे त्याचा ऍडव्हान्टेज ते आपण पाहूयात. फर्स्ट, इट अलाउज us to step up or step down AC input voltage as per the requirement of the circuit. म्हणजे हे काय करतं, जेवढा आपल्याला लागतो स्टेप अप और स्टेप डाऊन AC इनपुट व्होल्टेज ते प्रोव्हाइड करतं, अलाउज करतं. And second, it isolates the rectifier circuit from the main supply to reduce the risk of electric shock. त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक शॉक लागण्याची सुद्धा भीती नाहीये ड्यू टू युझिंग दिस ट्रान्सफॉर्मर, because it isolates the rectifier circuit from the main supply. Okay, so these are the advantages of using the transformer in rectifier circuit. हे तुम्हाला माहिती हवं का यूज केलेलं होतं ट्रान्सफॉर्मर. ओके, then next is the, actually this is about the half wave rectifier, means working of the half wave rectifier.
आता आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर लर्न करणार आहे. मग त्याच्यासाठी जी डायग्राम आहे ती डायग्राम इथे शो केलेली आहे. मग त्याच्यामध्ये ही पहा, ही कॉइल्स आहेत. त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. हा डायोड आहे. इथे RL लोड रेझिस्टन्स आहे आणि इथे आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. मग हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, पूर्ण वेव्ह जी अशी असते त्याच्यामध्ये फक्त हाफ आपल्याला मिळणार आहे युजिंग दिस, म्हणून त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हणतात. आपण आता वन बाय वन पॉइंट लर्न करूयात. ओके, जो फर्स्ट दिसतोय तो AC मेज जो होता सी, ह्याच्यामध्ये मग काय, द सेकंडरी कॉइल ऑफ AB ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड इन सिरीज विथ द डायोड अँड द लोड रेझिस्टन्स सिरीज. इथं त्याला सिरीज मध्ये आहे डायोड आणि लोड रेझिस्टन्स. मग वन बाय वन पॉइंट आपण लर्न करूया त्याच्यामध्ये. द सेकंडरी कॉइल AB ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड इन सिरीज विथ द डायोड D and the load resistance RL. The AC voltage across the secondary coil AB changes its polarities after every half cycle. म्हणजे आपण जेव्हा AC त्याला प्रोव्हाइड करणार आहे, त्याच्यामध्ये जी कॉईल आहे त्याच्यामध्ये आपण डायोड लावलेला आहे, ते व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी कॉईल AB तो चेंज करतो इट्स पोलॅरिटीज. प्रत्येक वेळी हाफ सायकल झाल्यानंतर ना त्याची पोलॅरिटी चेंज होते. ती कशी, आता आपण वन बाय वन पॉइंट मध्ये पाहूयात. वेन द पॉझिटिव्ह हाफ सायकल बिगिन्स, आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय, जसं तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे दाखवायची झाली तर इथे पहा, जर आपण इथे अशी ड्रॉ केली, सी दिस, ही वरची असते ना ही पॉझिटिव्ह असते आणि खालची आहे ती निगेटिव्ह. ओके, दिस इज द निगेटिव्ह आणि वरची ती पॉझिटिव्ह. मग वेन द पॉझिटिव्ह हाफ सायकल बिगिन्स, द व्होल्टेज इज ॲट पॉइंट A इज ॲट हायर पोटेन्शियल विथ रिस्पेक्टिव्ह टू द पॉइंट B. जे तुम्हाला AB दाखवलेत की नाही पॉइंट, ह्याच्यामध्ये त्यावरती डिपेंड आहे. जे आपण इथे वरती पॉइंट्स पाहिलेले आहेत पहा, A आणि B, त्यावरून आपण म्हटलं when the positive half cycle begins, the voltage is at point A is higher potential with respect to that of B. Therefore, the diode is in forward bias and it conducts the current flows through the circuit. म्हणजे यामध्ये जेव्हा डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये असतो तेव्हा तो काय होतो, इट वर्क्स. ओके, हे इरेज करून टाकूयात आपण. आणि जेव्हा निगेटिव्ह, सी दिस नेक्स्ट पॉइंट, वेन द निगेटिव्ह हाफ सायकल बिगिन्स, द पोटेन्शियल ॲट पॉइंट ए, याच्या अपोजिटच, ए इज लोअर पोटेन्शियल विथ रिस्पेक्टिव्ह टू दॅट ऑफ बी, मीन्स द डायोड इज इन रिव्हर्स बायस. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, जेव्हा आपण पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह लावणार आहे तेव्हा तो काय होतो, फॉरवर्ड मध्ये जातो, आणि जेव्हा निगेटिव्हला निगेटिव्ह तेव्हाही फॉरवर्ड मध्ये असतो. बट पॉझिटिव्हला निगेटिव्ह लागला तेव्हा तो काय जातो, रिव्हर्स मध्ये. मग इथं तेच सांगितलंय, वेन द निगेटिव्ह हाफ सायकल बिगिन्स, द पोटेन्शियल ॲट पॉइंट ए इज ॲट अ लोअर पोटेन्शियल with respect to that of the B and the diode is reverse bias, therefore it does not conduct and no current passing through the circuit. म्हणजे आपल्याला निगेटिव्ह साइड जी आहे तेव्हा जेव्हा निगेटिव्ह सायकल येते तेव्हा ती स्किप होतं, त्यामधून करंट पास होत नाही. हेन्स द डायोड कंडक्ट्स ओनली इन पॉझिटिव्ह हाफ सायकल. Diode conducts only in the positive half cycle. Means the AC input, it blocks the current during the negative half cycle. In this way, the current always flows through the load RL in the same direction for the alternate positive half cycle, and DC output voltage obtained across the RL in the form of alternate pulse. जे इथे तुम्हाला दाखवले पहा, हे आउटपुट व्होल्टेज आहे आणि हे जे आहे हे इनपुट व्होल्टेज आहे. ओके, आता आउटपुट आणि इनपुट इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. ही जी आहे सुरुवातीला आपण असं अप्लाय करतो, पण जेव्हा निगेटिव्ह सायकल येते तेव्हा ते काय होत जातं, टोटल क्लोज होऊन जातं आणि पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्येच त्यामध्ये करंट पास होतो. म्हणून तुम्हाला या ज्या दाखवलेल्या आहेत, दीज आर द आउटपुट, दिस इज द इनपुट. ओके, मग तेच ह्याच्यामध्ये फक्त आपण एक्सप्लेन केलेलं आहे. इन हाफ वेव्ह रेक्टिफायर द फ्रिक्वेन्सी ऑफ द रिपल इन द आउटपुट इज सेम ॲज दॅट ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द आउटपुट. ओके, अंडरस्टूड दिस. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात. स्टेट अँड एक्सप्लेन द हाफ वेव्ह रेक्टिफायर. मग त्यामध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावी लागते आणि त्याच्यावरून हे पॉइंट्स लिहावे लागतात. आय होप यू अंडरस्टूड. थँक यू.